लेकिन एक सेकंड, पासवर्ड क्या है? पासवर्ड हाँ पासवर्ड क्या है? अभी मजा आएगा ना भिड़ो। हमारा परिचय तो जानते हैं आप लोग। खूप भारी दिसते तू हसताना, मी तुझा बाजीराव, तू माझी गोरीगत मस्ताना. अगं बाया ग जलवा है हमारा. जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, प्रिव्ह्यू तर तुम्ही पाहिलाच आहे. तर प्रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शिकीपिक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल याची लिंक. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शिकीपिक अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर ओपन केल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर एक फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून तुम्हाला हा फोटो 6.13 सेकंदपर्यंत बीटपर्यंत ठेवायचा आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला ते पुन्हा पुढच्या बीटला यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कट करायचा आहे फोटो. तर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही पण फोटो कट करून घ्यायचा आहे. तर कट केल्यानंतर पुढे यायचं आहे. तर पुढे आल्यानंतर तुम्हाला ही लेयर दिसेल ग्रुप 1. तर त्या लेयरवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. तर ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर इथे ग्रुप अँड मार्क्स 1 दिसेल. त्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. तर एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ती इमेज असेल त्यावरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो फोटो तुम्ही ॲड केला आहे तो फोटो ॲड करून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचा आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे खाली मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही फोटो ॲडजस्ट करू शकता. तर त्यानंतर परत वरती तुम्हाला अशाच प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे खालचा पण फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनने अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला शिकीपिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकीपिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिलावाला इफेक्ट आहे. तर त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली इफेक्टचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करायचं आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे फर्स्ट बीटला यायचं आहे. पहिल्यांदा प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक पेन दिली आहे ती ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफरच्या सहाय्याने अशा प्रकारे इथे उजव्या साईडला ॲड करायची आहे. तर ॲड केल्यानंतर ही पेन शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे आपण आता पहिलावाला इफेक्ट आहे तो कॉपी केला तो हा पहिल्यावाल्या फोटोला द्यायचा आहे. त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. पुन्हा शिकीपिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकीपिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपलं चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता हा 2 नंबरचा फोटो आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर त्यासाठी इथे फोटोला आपण इफेक्ट दिलेला आहे. तर त्यासाठी इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शिकीपिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकीपिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता पुन्हा 3 नंबरचा हा वाला इफेक्ट आहे. तर तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी फोटो इफेक्टवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता 3 नंबरचा फोटो आहे त्याला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर पुन्हा तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर शिकीपिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकीपिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर
आता हा आपला शेवटचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता आपला हा वाला फोटो आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर पेस्ट इफेक्ट तर आपल्या सगळ्या फोटोला इफेक्ट लागलेला आहे. तर पुन्हा बॅक यायचं आहे. तर आपला शीट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर तुम्हाला इथे CC इफेक्ट नावाचे 2 लेयर दिसतील. तर त्यावरती इथे राईट साईड लेफ्ट साईडला इथे तुम्हाला ह्या लेयर कॉपी करायच्या आहेत. तर यावरती क्लिक करून 3 डॉटवरती जाऊन कॉपी लेयरवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे हे लेयर पेस्ट करायचे आहे. तर इथे या आयकॉनवरती क्लिक करून इथे पेस्ट टू लेयरवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यावाल्या लेयर आपल्या जिथपर्यंत बिट आहे तिथपर्यंतच ठेवायचे आहेत. बाकीचं कट करून घ्यायचं आहे, बाकीचा उरलेला पार्ट. तर कट केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ ज्या पण रेझोल्युशनमध्ये पाहिजे असेल तेवढं तुम्ही ठेवू शकता. तर ते त्यानंतर एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए